नमस्कार, कुक विथ मी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उपवासाचे वर्षभर टिकणारे भगरीची कुरडई। त्यासाठी मिरच्या तुकडे करून मीठ टाकून वाटून घ्यायचं आहे। एकीकडे पाणी गरम करायला ठेवूया। 2 ग्लास तांदूळ असले तर 4 ग्लास पाणी घ्यायचं आहे। पाण्याला एक उकळी आली की त्यामध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेऊया। अख्खे जिरे टाकायचे आहेत। चवीनुसार शेंगदाणे। मी इथे साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतला आहे, कारण की कुरडईला छान चिकटपणा येतो। 15 मिनिटे तांदूळ भिजवून घेतले आहे, ते टाकून घ्यायचं आहे। 3 ते 4 बटाट्यावरली साल काढून किसून घेतला आहे। अर्धवट तांदूळ शिजल्यानंतर बटाटा टाकून घ्यायचा आहे। छान मिक्स करून घेऊया। छान तांदूळ शिजू द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता तांदूळ किती मऊ झालेले आहेत। त्याला आपण मॅश करून घ्यायचं आहे। मॅश झाल्यानंतर 10 मिनिटे थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर कुरडई बनवायला घेऊया। अशा प्रकारे सर्व कुरड्या बनवून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता की कुरडई किती छान पडत आहे। सर्व कुरड्या बनवून घ्यायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी दिवसभर उन्हात वाळवल्यानंतर अशा प्रकारे झालेल्या आहेत कुरड्या। तुम्हाला तळून पण दाखवते। तुम्ही बघू शकता की कुरडई किती छान फुलत आहे। मोडून पण दाखवते किती कुरकुरीत झाली आहे कुरडई। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।